एखाद्या लहान मुलांच्या डोळ्यासमोर त्याच्या कुटुंबातल्या लोकांची हत्या होते, तो मुलगा सर्व गुन्हेगारांचे चेहरे लक्षात ठेवतो. मोठं झाल्यानंतर हाच मुलगा त्या गुन्हेगारांचे जीव घेऊन कुटुंबातल्या लोकांच्या हत्येचा बदला घेतो. आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचं कथानक आपण बघितलेलं असेल. मात्र वाराणसीमध्ये हा प्रकार प्रत्यक्षात उतरल्याची चर्चा रंगली आहे. 5 नोव्हेंबर रोजी शहरात झालेल्या 5 खुनांच्या वर्णनासाठी गँग्स ऑफ वसेपूर या प्रसिद्ध सिनेमामधला बाप का दादा का भाई का सबका बदला लेगा रे तेरा फैजल हा डायलॉग वापरला जात आहे. याच 5 खुनांचा 27 वर्षांपूर्वी झालेल्या 4 खुनांशी संबंध असल्याचं म्हटलं जाते. अशी चर्चा रंगली आहे की 27 वर्षांपूर्वी एका मुलाने आई वडील आणि आजोबांचा खून बघितला होता. त्याच मुलाने आता आरोपींना जीवे मारला आहे. वाराणसीतला कोट्याधीश आणि दारू व्यावसायिक राजेंद्र गुप्तांच्या घरात 5 नोव्हेंबर रोजी मोठी घटना घडली. त्यांची पत्नी नीतू गुप्ता, मोठा मुलगा नवनेंद्र, धाकटा मुलगा शुभेंद्र आणि मुलगी गौरांगी यांना गोळ्या घालून मारण्यात आलं. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. प्रत्येकाच्या डोक्यात आणि छातीवर प्रत्येकी एक गोळी मारण्यात आली होती. घराचा प्रमुख राजेंद्र गुप्ता बेपत्ता होता. कुटुंबियांना मारून राजेंद्र फरार झाला असावा असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली असता ते मेरापूर रामपूर गावात आढळलं. मोबाईलच्या लोकेशनचा माग काढत पोलीस एका बांधकाम सुरू असलेल्या घरात पोहोचले. तिथे राजेंद्र गुप्ताचा निर्वस्त्र अवस्थेतला मृतदेह पडला होता. कुटुंबातल्या इतरांप्रमाणेच त्याच्या डोक्यात आणि छातीत प्रत्येकी एक गोळी मारलेली होती. राजेंद्रचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला आरोपी कोणी दुसरा असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी राजेंद्रची आई शारदा देवी यांच्याकडे चौकशी सुरू केली. या घटनेमागे आपला नातू आणि राजेंद्रचा पुतण्या विशाल उर्फ विकी गुप्ता याचा हात असल्याचा संशय शारदा देवी यांनी व्यक्त केला. 1997 मध्ये घडलेली एक घटना यासाठी कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं. राजेंद्र गुप्ताचे वडील लक्ष्मीनारायण गुप्ता बनारसमधले मोठे व्यावसायिक होते. त्यांचा प्रॉपर्टी आणि दारूचा व्यवसाय होता. त्यांना राजेंद्र गुप्ता आणि कृष्ण गुप्ता ही 2 मुले होती. मोठा मुलगा राजेंद्रची वागणूक लक्ष्मीनारायण यांना पटत नव्हती, त्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायाचा जास्त भाग धाकटा मुलगा कृष्णाला दिला. रागाच्या भरात राजेंद्रने धाकटा भाऊ कृष्ण गुप्ता आणि त्याच्या पत्नीला झोपेत गोळ्या घालून ठार केलं. या गुन्ह्यासाठी राजेंद्र 6 वर्ष तुरुंगात देखील होता. 2003 मध्ये पॅरेलवर तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने पैसे देऊन वडील लक्ष्मीनारायण आणि त्यांचा पर्सनल सिक्युरिटी गार्डची हत्या करून घेतली. त्यानंतर अनेक वर्षे लोटली. 27 वर्षानंतर घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती 5 नोव्हेंबर 2024 रोजी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विके आणि त्यांचा भाऊ जुगनू दोघेही दिल्ली NCR मध्ये काम करतात. या घटनेनंतर जुगनू बनारसला आला, मात्र विकीचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी विकीबाबत माहिती गोळा केली. त्याच्या डोक्यात राजेंद्र गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याचा प्लॅन होता. ही बाब तपासात समोर आली. पोलिसांनी विकीच्या मेव्हण्याला नोएडातून ताब्यात घेतलं. त्याने चौकशी दरम्यान सांगितलं की विकी या दिवाळीत काका आणि त्याच्या कुटुंबाला मारणार होता. दरम्यान विकी काही काळ तमिळनाडूमध्ये होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. वेल्लोरमध्ये राहून त्यानं बीटेकचं शिक्षण घेतलं होतं. पोलिसांच्या एका पथकाने वेल्लोरला जाऊन विकीचं 4 मित्र आणि त्याच्या प्रेयसीची चौकशी केली. आतापर्यंत तपासात विकीचा राजेंद्र गुप्ता आणि त्याच्या कुटुंबियांच्या हत्येशी संबंध असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत. पोलीस विकीचा शोध घेत आहेत.